वसई विरारच्या महापौरपदी 6 दिग्गज मैदानात कोणाची वर्णी लागणार? राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या 30 किंवा 31 जानेवारी रोजी महापालिकेत महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या संमिश्र अनुभवानंतर महापालिकेत आपली पकड मजबूत करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी अत्यंत सावध पावलं टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वसई विरार महानगरपालिकेत सध्या महापौर पदाच्या शर्यतीत 6 नावे चर्चेत आहेत. तरी पक्षाचे रणनीतिकार अजीव पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. वसई विरारच्या राजकारणात सर्व जाती धर्मांना न्याय देण्यासाठी हितेंद्र ठाकूर नेहमीच सोशल इंजिनिअरिंगचा वापर करतात. विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आता महापालिकेत सत्ता टिकवताना सर्व समाज घटकांना सोबत घेण्याचे मोठे आव्हान ठाकूर यांच्या समोर आहे. त्यामुळे ठाकूरांच्या मनात नक्की कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. महापौर पदासाठी अजीव पाटील, प्रवीण शेट्टी, प्रकाश रॉड्रिक्स, कन्हैया बेटा भोईर, आलमगीर डायर तसेच आफिफ जमील शेख यांची नावे चर्चेत आहेत. नुकत्याच महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेत आक्रमक झालेल्या भाजपला रोखण्यासाठी अजीव पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि आक्रमक प्रवक्त्याची गरज पक्षाला भासत आहे. पाटील हे पक्षाचे संघटक सचिव असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरेल असं बोललं जात आहे. दरम्यान 22 जानेवारी 2026 रोजी महापालिकेच्या महापौर पदासाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीनुसार वसई विरार महापालिकेचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्ग यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे आता भविष्यातील कोणत्याही गटातील अनुभवी नगरसेवकाला महापौर होण्याची संधी मिळू शकते. भविया नेहमीच ख्रिश्चन, मुस्लिम, आगरी आणि उत्तर भारतीय अशा सर्व समाजांना प्रतिनिधित्व देते. जर अजीव पाटील यांना महापौर केले तर उपमहापौर पदासाठी प्रकाश रॉड्रिक्स किंवा आलमगीर डायर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, जेणेकरून सोशल इंजिनिअरिंगचा समतोल राखला जाईल. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.